नमस्कार. निर्मल विसावा सेलिब्रिटी कट्टा ह्याच्यामध्ये आपण भेटतोय आणि त्याच्यामध्ये अशा काही व्यक्तींना आपण भेटतोय ज्यांनी पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीने स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल आणलेला आहे. मुळामध्ये त्यांना निर्मल विसावा सेलिब्रिटी म्हणण्याचं कारणच असं आहे, निर्मल विसावातनं जे काही ट्रीटमेंट दिली जाते, तो जो काही हिलिंग प्रोग्रॅम आहे, मेडिटेशन प्रोग्रॅम आहे, त्याचा उपयोग स्वतःवर करून त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह बदल आणलेला आहे. आजची जी मुलाखत आहे ही आपल्या प्रत्येकाशी जोडलेली आहे, त्यामुळे ही मुलाखत शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आपलं व्यक्तिमत्व हे आपला अक्षरशः इतका जिव्हाळ्याचा विषय आहे ना, की आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपलं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी असावं, एकदम आपली छाप पडली पाहिजे. मग हे व्यक्तिमत्व आपलं कधी त्याचा परिणाम होतो, कुठल्या भावनांमुळे परिणाम होतो, कुठल्या घटनांमुळे परिणाम होतो आणि मग ह्या प्रोग्रॅमच्या अनुषंगाने त्याच्यावर किती यशस्वीपणे मात केली जाऊ शकते, हा सगळा प्रवास या मुलाखतीतनं उलगडणार आहे. तेव्हा जास्त काही न बोलता मी आता लगेचच आपल्या पाहुण्यांचं स्वागत करते. आजचे पाहुणे आहेत स्वाती नाईक. नेहमीप्रमाणे आपण आपल्या जे पाहुणे होतात त्यांचं स्वागत आपण स्वानंदी हे जे काही फूड आउटलेट आहे, ऑनलाईन फूड आउटलेट आहे निर्मल विसावा हिलिंग सेंटरचं, त्याच्यामध्ये जे काही प्रॉडक्ट्स आहेत, फूड प्रॉडक्ट्स, ते आपण देऊन त्या पाहुण्यांचं स्वागत करतो. तर तसा हा असा सुंदरसा बॉक्स आणि त्याच्यामध्ये असणारे छान रुचकर पदार्थ मी स्वातीला देऊन तिचं स्वागत करते. थँक्यू. जी काही आपली कागदी फुलं असतात त्याचे वेगवेगळे डेकोरेशनचे पॅटर्न करणं किंवा अगदी गणपती उत्सवामध्ये त्या मूर्तींकरता हार बनवणं, वेगवेगळे वर्कशॉप घेणं आणि अनेक वेगवेगळ्या तऱ्हेचे पुष्परचना करून ते बुके सेल करणंसारखा व्यवसाय आत्ता करतायत आणि छंद म्हणून स्वतःचा गायनाचा व्यवसायसुद्धा जपत आहेत. तर अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत. मी स्वागत करते स्वाती नाईक यांचं. हां, ओके. सो स्वाती, आपण आत्ताची मुलाखत जी आहे ते नेहमीप्रमाणेच आपल्या गप्पा असणार आहेत, फक्त त्या आज आपण कॅमेरासमोर करणार आहोत. बेसिकली मला असं विचारायचं आहे की लहानपणापासून की तुझी पर्सनॅलिटी कशी होती, म्हणजे तू काय काय करायचीस, एकूण तुझं ॲकॅडमिक करिअर किंवा मनामध्ये, मी तो प्रश्न नंतर मी विचारते, आधी तुझं ॲकॅडमिक करिअर किंवा तुझं बालपणी तू काय काय करायचीस ते आधी आम्हाला सांग. तसं बघितलं तर लहानपणापासनं आपण जे पुढे मोठे झाल्यावर डायनॅमिक पर्सनॅलिटी असं जे आपण म्हणतो तसं होतं माझं. योगायोगाने म्हणा किंवा गॉड गिफ्टेड वॉट एव्हर. मला खूप साऱ्या शाळेतल्या स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचे, आवड म्हणून, पण मला बक्षिसं मिळायची. तशीच मी अभ्यासामध्ये पण अगदी पहिला नंबर नसला प्रत्येक वेळा तरी पहिल्या 3 नेहमी मी असायचे. त्यामुळे कशातच म्हणजे असं काही हे नव्हतं की मल्टीफॅसेटेड पर्सनॅलिटी जसं आपण म्हणतो तसं थ्रूआउट माझं शाळेपर्यंत वगैरे म्हणजे असं झालं आणि पुढे तसं चालू राहिलं माझं. त्यामुळे बेसिकली माझी पर्सनॅलिटी ही असं कुणालाही स्वाती कुलकर्णी असं म्हटलं की हां बाबा हे करणारी असं एक इमेज होती माझी. म्हणजे अकॅडमिकली पण आणि वेगवेगळ्या स्पर्धा, स्पर्धा म्हणजे तुझ्या कल्चरल प्रोग्राम म्हणजे कसे, कुठल्या स्पर्धा, स्पोर्ट्स म्हणा, कॅरम खेळणे, हां, एज्युकेशन कॉम्पिटिशन, इंटर स्कूल जे आमच्या पार्ल्याला जे स्वामी विवेकानंद मठ आहे ते इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स घ्यायचे. तर थ्रूआउट 5वी पासून ते 10वी पर्यंत मला इंटर स्कूलमध्ये सुद्धा बक्षिसं मिळालेली आहेत. म्हणजे इंग्लिशमध्ये, इंग्लिश एज्युकेशन कॉम्पिटिशन, मराठी. त्यामुळे असं म्हणजे माझं असं खूप छान ग्राफ होता माझ्या शाळेमध्ये. तर बेसिकली जेव्हा तुम्ही असा तुमचा ग्राफ असतो तो त्यावेळेला कॉन्फिडन्स लेवल एक वेगळी असते ना. म्हणजे असं वाटतं की नाही हे मला जमू शकेल किंवा मी हे सहजपणे करेन वगैरे असं. मग बेसिकली हा ग्राफ तुझा पूर्ण म्हणजे नोकरी करून लग्न झाल्यानंतर पण तसेच तुझी आत्मविश्वासाची हे होती का? आत्मविश्वास होता तेव्हा सुद्धा, लग्न झाल्यानंतर म्हणजे शिक्षण पूर्ण होईपर्यंत, आणि आत्मविश्वास होता. पण नंतर कसं होतं, प्रायोरिटीज बदलतात की आपल्याला ह्याच्याकडे ह्या क्षेत्रामध्ये लक्ष देण्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त आपलं कुटुंब, आपली फॅमिली, नोकरी, आणि ह्या सगळ्यामध्ये मग त्याला थोडा वेळ कमी मिळायला लागला. मग मी त्याच्या
त्याच्याकडे फारसं लक्ष देऊ शकले नाही. ॲट द बॅक ऑफ द माइंड चालू होतं की आपल्याला हे आवडतंय, हे करते मी, पण ते कसं जसं जमेल तसं त्याप्रमाणे असं फोकस्ड नव्हतं माझं कधीही. फोकस मेनली नोकरी आणि घर आणि असं सगळंच होतं. हळूहळू पुढे मग फॅमिली, मग मुलांचं, असं या सगळ्यामध्ये अनफॉर्च्युनेटली ते मागे पडत गेलं, असं झालं. ओके, म्हणजे ते होतच, म्हणजे ते प्रत्येक हा, स्त्रीच्या साहजिकच आहे. आयुष्यामध्ये हो, स्वाभाविक हो, हे हो, होतं हो. की टोटली आपला हे बदलतो. हो, नवीन अगदी. घरामध्ये जाणं, ऍडजस्ट होणं, अगदी वगैरे कायापालट वगैरे. झाल्यासारखं, हां, म्हणजे एकदम. एक्झॅक्टली. पण मला काय म्हणायचं की हे सगळं आपण करत असताना बॅक ऑफ द माइंड जरी आपल्याला चाललेलं असतं तरी सुद्धा कसं असतं म्हणजे तो आनंद असतो मुलांना वाढवण्यात, हो, किंवा अगदी, तो अगदी. सांसारिक आनंद आपण हे कारण घेतो. तेव्हा फोकसच तो हां, असतो ना. फोकस तो हां. असतो, प्रायोरिटी ती असते असं. त्यामुळे त्यात पण आपण यशस्वी होतोय, म्हणजे हां. आपण व्यवस्थित आपला संसार चालवतोय, हां. नोकरी करतोय, हां. मुलांचा अभ्यास हां. बघतोय, हेही एक वेगळं समाधान हां, आपण समाधान अनुभवत असतं. असतो. आणि असं कधी नाही वाटलं की अरे बाबा आता मी ही जबाबदारी कशी घेऊ किंवा म्हणजे असं. हां, सो बेसिकली मुळात तो कॉन्फिडन्स फॅक्टर असल्यामुळे Exactly. ठीक आहे आपण निभावून नेऊ. हां, आपण हां. लाईक न्यूक्लिअर फॅमिली होती, हां, म्हणजे हां. असं नव्हतं की त्यामुळे मुलं आणि त्यांचा अभ्यास, नोकरी सगळं व्यवस्थित हो, मी हो. सांभाळू शकत Exactly, होते exactly. टू अ लार्जर एक्सटेंट. म्हणजे हां, पण सगळ्यात जसं आपण म्हणतो तसं की कधी कधी अचानक काही टर्निंग पॉईंट आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि मग वेगळ्याच आपण ह्याला जातो, वेगळा स्ट्रगल आपल्याला करायला लागतो. तर तसा तो पॉईंट तुझ्या आयुष्यात कुठल्या स्वरूपात आला? म्हणजे म्हणजे थोडक्यात म्हणजे आता- नोकरी सोडण्याचा निर्णय तू का घेतला? एक्झॅक्टली. असं झालं की जसजशी मुलं मोठी व्हायला लागली, म्हणजे तुला तसं 2 मुलं? हां, मला हां, 2 मुलं, मोठी मुलगी आणि धाकटा मुलगा. हां. आणि मुलगी, मी जेव्हा जॉब सोडला 2008 साली, हां. तेव्हा माझी मुलगी 9वीतून 10वीत गेलेली होती. म्हणजे ती एकीकडे मोठी होत होती, मुलगा पण माझा 6वीमध्ये होता आणि मिस्टरांचा नवीन बिझनेस चालू झालेला होता. हां. त्यामुळे त्यांचा पूर्ण फोकस कंपल्सरीली त्यांच्या बिझनेसवर, प्रोप्रायटरी बिझनेस असल्यामुळे त्यांना त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं लागत होतं. मग इथे कुठेतरी असं जाणवलं की दोघांपैकी कोणीतरी एक पेरेंटनी डेडिकेटेडली घराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि न्यूक्लिअर फॅमिली असल्याने घरात पण तसं एक्झॅक्टली, कारण माझी मुलं बेबी सिटिंगमध्ये होती, मग त्यामुळे म्हणजे असं आपल्याला फॉलबॅक करायला कोणी असतं तसं नाही ना त्यावेळेला. तर सासू सासरे मधून मधून यायचे, पण म्हणजे कसं ते एक वेगळं होतं की आपण जॉईंट फॅमिलीमध्ये असल्या अशी जबाबदारी असच आपण कोणावर टोटली नाही हे करू शकत. तर मग ते करता करता माझी मुलगी 10वीमध्ये आली आणि मग एकंदरीतच म्हणजे मला असं वाटायला लागलं की नाही, मला जास्त वेळ माझ्या कुटुंबाला द्यायला पाहिजे. कारण ते त्या मुलं अशा स्टेजमध्ये होती जिथे एक तरी पेरेंट त्यांना फुल टाइम मिळाला पाहिजे. त्यामुळे मग खूप विचार केला आम्ही दोघांनी आणि मग असं वाटलं की ठीक आहे, ॲटलिस्ट मी हा फ्रंट सांभाळला तर मिस्टरांना त्यांचा फ्रंट व्यवस्थित सांभाळता येईल, मुलांना पण एका पेरेंटचा वेळ मिळेल. आणि असं काही शेवटी माझा फोकस मेनली कुटुंब, इट वॉज ऑलवेज कुटुंब ओव्हर करिअर. त्यामुळे मी तो निर्णय घेतला. कारण करिअरमध्ये सुद्धा मी ट्रान्सफर्स वगैरे नको म्हणून पुढे काही फारसे प्रमोशन्स वगैरे घेतलेले नव्हते. कारण का तर इकडनं मला हलायचं नव्हतं काही झालं तरी, कारण आम्हाला ट्रान्सफर ऑन प्रमोशन होतं. त्यामुळे मग मी म्हटलं की मग हे असं अर्धवट करण्यापेक्षा मग मी फुल फ्लेजली कुटुंबालाच मी वेळ देते आणि म्हणून मग मी जॉब सोडायचा निर्णय घेतला. मी थोडं असं तुला जाणवलं का की एक आपण जास्त वेळ मुलांना देऊ शकत नाही आहोत, म्हणून मुलांना कुठेतरी इमोशनली त्याचं परिणाम होतोय? हो, अर्थात. कारण एवढा मोठा निर्णय घेतला तर तुला असं काही जाणवलं असेल? अगदी हो. आणि त्यावेळेला मी असा विचार केला होता की मी एक मध्ये समजा 2-3 वर्षाचा ब्रेक घेईन आणि मग परत स्वतःचं काहीतरी करेन. कारण मला हे जसं आपण म्हणालो एक कॉन्फिडन्स होता की माझ्यामध्ये कला आहे, ती मी पुढे काहीतरी ते डेव्हलप करून त्याच्यातनं पण मी काहीतरी इन्कम जनरेशन, अर्थार्जन आणि शिवाय माझं सॅटिस्फॅक्शन हे पण मी मिळवू शकेन असं मला त्यावेळेला हे होतं. म्हणजे साधारण ढोबळ असं ठरवलेलं होतं की ठीक आहे 2-3 वर्षाचा एक गॅप घेते. आणि पण मग ते असं झालं की एका ते खूप रिस्पॉन्सिबिलिटीज हे येत गेल्या. आणि जसं मी म्हणते तसं की त्यावेळेला कुटुंब हेच माझं एक फोकस होतं. त्यामुळे मी फारसं तिकडे प्रयत्न नाही केला की स्ट्रगल करून पण नाही मी हे करणारच. तिथे मला जाणवायला लागलं की कुठेतरी मी खूप बॅकफूटवर जाते किंवा म्हणजे असं, आणि आय नीड समथिंग टू पुल मी अप. आणि मग मला हे
निर्मल विसावा आपलं आणि ते सगळं मी त्याचं हे झाल्यानंतर मला वाटलं की नाही, मी हे जर का हा एक मार्ग आहे की जिथे मला मेडिटेशन करून आणि आपले हे सगळे फॉलो करून मला अर्थात म्हणजे पुढे त्याचा खूप फायदा झालाच. सो दॅट इज हाऊ मी तिकडे आले. सो नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा टोटली फोकस मुलं वाढवण्याकडे होता. सो तो आनंद तू घेतलास. म्हणजे तुला जेवढा वेळ कुटुंबाला मुलांच्या वाढी करता त्यांना डेव्हलप करण्याकरता जेवढा द्यायचा होता तो दिलास. पण मग तुला कधी असं थोडंसं पोकळी किंवा असं थोडंसं काहीतरी हे होतंय असं जाणवायला लागलं? कारण असं झालं, माझी मुलगी मग हळूहळू तिचं ग्रॅज्युएशन वगैरे चालू झालं. मग ती त्यावेळेला मग तिला माझी फारशी मी तिच्याकडे तेवढं लक्ष देण्याची गरज नाही भासली. आणि मुलगा पण तोपर्यंत 7वी 8वी म्हणजे तो त्याच्या 10वी पर्यंत आलेला होता. त्याचं हळूहळू कॉलेजचं हे चालू झालेलं होतं. मग मला असं वाटलं की अरे आता त्यांना तेवढीशी मला त्यांच्याकडे अर्थात म्हणजे तेव्हा सासू सासऱ्यांचं आजारपण वगैरे होतं, पण दॅट इज अ पार्ट ऑफ लाईफ. म्हणजे असं नाही की मला त्याच्यासाठी अगदी दिवसभर तिथे राहणं गरजेचं होतं असं. मग तेव्हा मला जाणवलं की नाही, आता नाव इट इज टाइम फॉर मी टू थिंक अबाउट माय. पण मग तेव्हा तुला असं जाणवलं का की खूप गॅप पडल्यामुळे तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये काही फरक झालेला आहे? कारण हळूहळू अजाणतेपणी काहीही न केल्यामुळे ती कॉन्फिडन्स लेवल एकदम कमी आलेली होती आणि स्वतःच्या दृष्टिकोनातनं विचार करण्याचा तो पाथच मी विसरून गेलेली होती. म्हणजे आपला आनंद कशात? आपला आनंदापेक्षा मला हे करायचंय, मला म्हणजे आधी मी हे केलं पाहिजे, जे केलं पाहिजे त्याच्यावरच एवढा फोकस होता की मला काय करायचंय हे माझ्या तिथपर्यंत मी पोचतच नव्हते. असं झालं. त्यामुळे मग आता काय झालं, आता मुलं एकीकडे मार्गी लागली, हळूहळू आमचा बिझनेस पण सेट झाला. मग ते सगळं झाल्यानंतर मग आता मला करायचंय पण मला तेवढा कॉन्फिडन्स नाही हे मला जाणवायला लागलं. आणि फक्त मला वाटतं कॉन्फिडन्सपेक्षा सुद्धा बाकी पण काही परिणाम झाला असेल ना, म्हणजे असं एक आपण सोशल आपण जे काय वापरायचं कारण माझं मिक्सिंग अप कमी झालं. मग मला पटकन मी कोणाशी असं सांगायचं कसं आपण की मला हे येतंय किंवा मग हे माझ्याकडे मला जे येतंय ते दाखवायला मी काही केलेलं नाहीये, कारण इतक्या वर्षाचा एवढा मोठा गॅप पडलेला आहे. मग ते आता मला परत करता येईल की नाही हा जो एक भीती, मग ते कितपत मी करू शकेन असं जे वाटायला लागलं ना, तेव्हा मग मी थोडीशी एकदम डाऊन झाली की आता काय मी करू शकते की नाही, का वेळ गेलीये का माझ्या हातातनं, असं हे जे खूप विचार डोक्यामध्ये यायला लागले. आणि मग ते हळूहळू मला ते खाली ते माझ्यावर हावी व्हायला लागले. असं झालं ते. आणि त्यातून असं झालं की माझ्याबरोबरच्या सगळ्या मैत्रिणी तर तेव्हा जॉब करत होत्याच ना, त्यामुळे आता आमच्या घरातले तर सगळे मार्गी लागलेले होते, माझ्याकडे वेळ होता. आणि माझ्या मैत्रिणींची म्हणजे कसं मला ती पोकळी निर्माण व्हायला लागली की अरे आता मी काय म्हणजे, किंवा मी जेव्हा एकदा आधी मी कॉम्पेअरिंग वगैरे पण करायचे, पण एकदा असं झालं की मी उभी राहिले आणि मला तेवढं कॉन्फिडेंटली बोलता येईना, तर मला ते जाणवलं की अरे आपण कुठे आलो आहोत असं. त्यामुळे मग ते हळूहळू असं झालं की नाही, आता आपण काहीतरी केलं पाहिजे स्वतःसाठी, उभं राहिलं पाहिजे आणि वी हॅव टू पुल द स्ट्रिंग्स टुगेदर. मग तेव्हा मी असं हे आपल्या निर्मल विसावाशी आपली हे झाली. आणि मुख्य म्हणजे त्या तर नोकरी करत होत्याच, पण त्या एक प्रमोशन घेत होत्या आणि त्या पुढे जात होत्या. आणि मला त्या क्षणाला असं खरोखर वाटलं की अरे आपण पण जर जॉब सोडला नसता तर आज आपण तिकडेच असतो ना. त्यामुळे तो जो आपला करिअर ग्राफ जो आहे तो पण पुढे गेला असता, किंवा आपल्याला एक वेगळी ओळख आपली की जी आपल्यामध्ये कॅपॅसिटी आहे त्याचा आपण फुलेस्ट उपयोग करून आपण पुढे गेलो असतो, आपली प्रगती झाली असती. तर तो एक तिथे माझा ब्लॉक झाला की नाही आपण हे करू शकलो. आणि शिवाय मग म्हणजे आता जर का मला चान्स मिळाले तर वाय नॉट, हा एक फक्त मला तो मार्ग मिळत नव्हता की कसं मी चालू करावं काय. आणि तो परत म्हणजे हे नव्हतं की तेवढा खात्री नव्हती की आपण करू शकू, कारण एवढा गॅप. आणि जी माझी त्यावेळेला स्थिती होती तेव्हा मला असं वाटायचं की नाही, गेलं आपल्या हातातनं, वेळ पूर्ण निघून गेलेली आहे असं. इतरांचं करिअर हे वर जात होतं जे तुझ्याबरोबर होते, आणि तुझं करिअर मात्र तुला शून्यापासून सुरुवात करायची होती. आणि मला ते फार कशी असं. सो त्यावेळेला निर्मल विसावाशी तुझी ओळख झाली, राईट. मग त्याच्यानंतर आत्ता जी सगळी ट्रीटमेंट घेतलेली आहेस तू पूर्ण, रॅदर तू अजूनही मेडिटेशन ऐकतेस किंवा तू चॅन्टिंग वगैरे पण करतेस, तर अशा वेळेला तुला ह्या सगळ्या प्रवासाबद्दल काय वाटतं?
हां म्हणजे रॅदर ते चॅन्टिंग किंवा ते मेडिटेशन ह्याने आत्ता तुझी मनस्थिती किंवा तुझी पर्सनॅलिटीबद्दल किंवा तू काय काय अचीव केलंस ते पण सांग. येस. आता असं झालं की आपण हळूहळू सुरुवात केली. म्हणजे मी आले, तुला सांगितलं सगळं की मग तू मला मेडिटेशन्स काही दिलीस ऐकायला, आणि मग मी ऐकली मेडिटेशन्स, आपण काही लाईव्ह सेशन्स केली. सुरुवातीला तर मला त्याचं काहीही म्हणजे जस्ट अगदी डेडिकेटेडली मी फक्त ऐकत होते, भले त्याच्यातनं काही, पण मी ठरवलं होतं की नाही, आपण जरी आपल्याला त्याच्यातनं काही फायदा आता जाणवला नसेल तरी आपण ते डेडिकेटेडली करत राहायचं. तर अशी मी करायला लागले. मग करायला लागल्यानंतर हळूहळू मला तो एक पीस ऑफ माइंड मिळायला लागला, माझं मन शांत व्हायला लागलं, आणि मन शांत झाल्यावर मग मला ते प्रॉपर पाथ दिसायला लागला. कारण जिथपर्यंत मनात गोंधळ असतो तिथपर्यंत तर आपण काहीच हे होत नाही. त्यामुळे तो मला खूप चांगला फायदा झाला की मी चॅनलाइज झाली त्याच्यामुळे, की मला नक्की काय करायचं आहे, कसं करायचं आहे. आणि मग ह्या मेडिटेशनमुळे मुळात कॉन्सन्ट्रेशन, क्लॅरिटी ऑफ थॉट, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला खूप फायदा झाला. आणि आज बघितलं ना तर म्हणजे आता माझ्याकडनं एवढी चांगली फुलं होतात असं माझी स्वतःची स्तुती म्हणून नाही, पण लोकांना असं विचारतात ही खरी नाही आहेत का असं. आणि ते जे अचीवमेंटची माझ्यासुद्धा एक जे सॅटिस्फॅक्शन आहे, मला आनंद मिळतो की मी भले ती कागदी फुलं आहेत पण ॲटलिस्ट मी त्याच्या एवढे जवळ जाते की लोकांना ती खरी वाटतात. आणि हे सगळं कशामुळे की मी मेडिटेशनमुळे चांगलं कॉन्सन्ट्रेट करू शकले, क्लॅरिटी ऑफ थॉट मेन म्हणजे आली, आणि बेसिकली ती सेल्फ पॉवर पण जनरेट होते शेवटी किती म्हटलं तरी आपण. आणि त्याच्यामुळे आज मला खूप छान सॅटिस्फॅक्शन आहे. मी माझा गाण्याची पण हॉबी परस्यू करू शकते. त्यामुळे खूप छान वाटतंय. म्हणजे टुडे आय एम इन अ व्हेरी गुड स्टेट ऑफ माइंड ॲज कम्पेअर्ड टू मी जे डाऊन द लाईन 4-5 वर्षापूर्वी होते. आणि मला असं म्हणायचं की आता तू फुलं करतेस वगैरे, हे तर काय त्यातले 1-2 असे अनुभव सांग ना की जे खूप म्हणजे असं वाटलं की अरे वा, आपण किती लोकांना आनंद मिळवून देतो या सगळ्यात, ते 1-2 शेअर कर. हो हो. तर मग मी चाफ्याची फुलं करते, सोनचाफ्याची, पेपरची. तर त्यांनी मला सांगितलं की मला फोटो पाठव म्हणून. तर मी त्यांना एका हाराचा फोटो पाठवला, आणि मग ते म्हणाले की नाही, मला तुझ्या फुलांचा फोटो. म्हटलं हो, ह्या मी केलेल्याच फुलांचा फोटो आहे. तर म्हणाले अरे वा, एकदम अप्रतिम आहे. म्हणजे मग मला त्यांनी ऑर्डर वगैरे पण दिली. खूप मोठ्या 3 फुटाच्या हाराची त्यांनी मला ऑर्डर दिली, आणि मग मी ती त्यांना दिली. खूप आवडली त्यांना. एक समाधान जे मिळतं ना असं की आपल्यालाच आपली स्वतःची आपण लेवल वाढवतोय ह्याचं जे एक समाधान मिळतं ते खूप छान असतं. आणि ती फुलं ॲक्च्युली मी फोटोज टाकते म्हणजे व्हॉट्सॲपवर वगैरे. तर एकाने बघितलं आणि मला मेसेज आला की आम्ही US मध्ये आहोत, आम्हाला इकडे खरी फुलं मिळत नाहीत, तर तुम्ही आमच्यासाठी फुलं करून द्या म्हणून. आणि आम्ही येणार आहोत इकडे इंडियामध्ये एक 15-20 दिवसांनी, तर तुम्ही आम्हाला ती करून द्या आणि आम्ही ती घेऊन जाऊ. तर मला एवढा आनंद झाला. त्यांनी माझ्याकडनं जास्वंदाची फुलं, दुर्वा, बेलाची पानं असं सगळं ते घेऊन गेले. त्यांना इतका आनंद झाला की तिकडे त्यांनी लगेच फोटो पाठवला, आणि म्हणजे सगळे आम्हाला विचारतात की ही तुम्हाला मिळाली कुठून म्हणून. सो हा सगळा तुझा प्रवास ऐकल्यानंतर मला असं वाटतं की एक वर्तुळ पूर्ण झालं. म्हणजे जो तुला आधी तू अनेक म्हणजे वक्तृत्व असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धा असतील तुझ्या अकॅडमिक करिअरमध्ये जे तू अचीव करत होतीस आणि जे मधल्या काळामध्ये कुठेतरी गमावली होतीस, ते तू पूर्णपणे म्हणजे आता हे असे अनुभव तुला वारंवार येतात किंवा वेगवेगळ्या लोकांना तू वेगवेगळ्या प्रकारची फुलं बनवून देतेस, प्लस तुझं गाण्याचं हे करतेस, प्लस घरच्या जबाबदारी आपल्या स्त्रीला कधीच चुकत नाही. तर ह्या सगळ्याचा ताळमेळ साधताना बेसिकली स्ट्रेस न घेणं किंवा मन शांत राहणं, कारण क्रिएटिव्हिटीला हे तुला आधी मुळात जसा कॉन्फिडन्स पाहिजे तशी एकाग्रता पाहिजे, या सगळ्या तुझ्या सगळे जे काही गुण पुन्हा डेव्हलप झाले आणि तू आता आनंद मिळवतेस. तर आता खूप ह्याचं श्रेय निर्मल विसावाला खूप आहे, कारण ते सगळे मेडिटेशन्स मला एवढे मदत करतात. म्हणजे साधी गोष्ट आहे, ते मुख्य म्हणजे चॅन्टिंग तर करतोच, पण कसं आहे ना की मला सांगायला असं आवडेल की आज मला असं मूड नाही आहे, म्हणजे मला काहीतरी लो वाटतंय मला. पण आपल्याकडे कसं ना, आपण एक गोळी घेतो औषधाची आणि डोकं दुखायचं थांबतं, तसे आपल्याकडे एवढे मेडिटेशन्स आहेत की आज मला अमुक एक
प्रॉब्लेम आहे तर मी त्याच्यावर फक्त हे अर्धा तास ऐकायचं आहे आणि मला त्याच्यातनं खूप फायदा होतो. हा मला जो कन्सेप्ट आहे ना तो खूप आवडतो आणि मला असं वाटतं की इट इज फॅन्टॅस्टिक, की म्हणजे जेव्हा आपण डाऊन असतो, काही करावं असं वाटत नसतं, तेव्हा तर नुसतं बसूनच असतो ना आपण. मग तेव्हा हे ऐकलं तर त्याच्याने किती पट आपल्याला फायदा होतो. आणि इतक्या वेगवेगळ्या इमोशन्सवर आपले मेडिटेशन्स आहेत की मला नाही वाटत की कुठलं आपण सोडलंय असं. त्यामुळे असं की काही असं हे होतं आहे की ठीक आहे चला आपण हे मेडिटेशन ऐकूया, कॉन्फिडन्स कमी वाटतोय हे ऐकूया. आणि ते इतकं छान आणि सोप्या ह्याच्यात आणि मस्त आहे ना की परिणाम येतोच येतो. सो या सगळ्या तुझ्या अनुभव आम्ही ऐकला आणि खरंच आम्हाला छान वाटलं आणि असं वाटलं की म्हणजे जे काय आपण ही सिरीज सुरू केली की निर्मल विसावा सेलिब्रिटीमध्ये तुझ्यासारख्या सगळ्या लोकांना बोलवायचं, तर मुळामध्ये समाधान, सॅटिस्फॅक्शन हे मिळवणं, पर्सनॅलिटी आपली जी हरवली होती ती मिळवणं, हा खूप मोठा अचिव्हमेंट तुझ्या बाबतीमध्ये तू या सगळ्यातनं केली. अर्थात ह्या गोष्टी पटकन झालेल्या नाहीत. तू सातत्याने मेडिटेशन ऐकणं म्हणा किंवा दिलेले चान्स म्हणणं म्हणा आणि डिस्टन्स हिलिंग माझं हे सगळं चालूच होतं. पण कुठलीही गोष्ट ही अशी चटमंगनी पडब्यासारखी होत नाही. कंटिन्युअस यू हॅव टू वर्क. अगदी त्याच्यामध्ये कंटिन्युटी ठेवायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे ना त्याच्यामध्ये आपण ट्रस्टने केलं पाहिजे. हे मला एक महत्त्वाचा भाग वाटतो की मी करते पण मला काही होत नाही अशी भावना नाही ठेवायची मनामध्ये. मी काहीही न करण्यापेक्षा हे करते ना, काहीतरी मला फायदा होईल किंवा माझं नुकसान तर नाही होणार ना, तेवढ्या ट्रस्टने आपण केलं ना तर नक्की होतं. म्हणजे असं हा आपल्या बाजूने मला तुम्ही मेडिटेशन वगैरे सगळं तुम्ही देता, तुम्ही सगळं करता, पण मला असं वाटतं प्रत्येकाने आपल्या बाजूने असं केलं पाहिजे की मी विश्वासाने हे करीन की माझं चांगलं होणार आहे. हा एक छोटा फॅक्टर आहे पण मला असं वाटतं तो फार महत्त्वाचा आहे की जिथपर्यंत आपण त्या इमोशनने करत नाही ना तिथपर्यंत आपल्याला पण त्याचं हे नाही मिळत रिटर्न. कारण तुम्ही शंका ठेवून किंवा खरंच याचा फायदा होईल की नाही या विचाराने केलं की तुमची रिसिव्हिंग कॅपॅसिटीच निम्म्यावर आहे. एक्झॅक्टली. मग तुम्ही गोष्ट आपण पॉझिटिव्हली जर केली तर अनुभव यायला पण कुठेतरी विश्वास ठेवायला. ओनस इज ऑन अस. म्हणजे असं नाही की तुम्ही सगळं देता म्हणजे आपण पण थोडंसं 1% आपल्या बाजूने तेवढं ट्रस्टने केलं पाहिजे. आणि तो 1% असतो पण त्याने केलं पाहिजे की आपल्याला डेफिनेटली त्याच्यातनं सक्सेस हा मिळणारच. मला तुला आता म्हणजे मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलोय तर मला असं तुला विचारायचं की तुझ्या या अनुभवांना तुला लोकांना पूर्वस्मृती हिलिंग प्रोग्रॅमविषयी काही सांगायला आवडेल का? नक्कीच आवडेल. कारण माझा स्वतःचा अनुभव इतका छान आहे तर मला असं नक्कीच वाटतं की सगळ्यांना इतरांना पण त्याचा फायदा व्हावा. आणि म्हणजे कसं आहे ना की भरपूर मेडिटेशन्स असतात, लाईव्ह पण मेडिटेशन्स असतात. नंबर घ्या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुमचे जे काय प्रॉब्लेम्स असतील ना ते त्यांना सांगा. त्याच्यावर त्या तुम्हाला डेफिनेटली तुमच्याप्रमाणे आणि मेन म्हणजे ना हे कस्टमाइज्ड असतं. तुमच्या प्रॉब्लेमप्रमाणे तुम्हाला सोल्युशन मिळतं आणि तुम्ही ते फॉलो करा डेडिकेटेडली. मी जसं म्हटल्याप्रमाणे अगदी 1% असतं आपलं की आपण पूर्ण विश्वासाने करायचं आणि रिझल्ट, चांगला रिझल्ट आणि उत्तम रिझल्ट हा नक्की येणार. ही मी खात्रीने सांगते कारण मी स्वतः ते अनुभवलेलं आहे. सो आपण आज स्वातीचा प्रवास बघितला तर नक्कीच हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. तर आपण आता मुलाखतीचा शेवट करूया आणि थांबूया याच ठिकाणी. धन्यवाद.